सो हे गाईज कसे आहात तुम्ही तुम्हाला ओळखत तुमचीच लाडकी पायल पलांडे. आणि आज आला आहे तो स्पेशल दिवस. गेला ब्लॉगला मी टाकलेलं होतं की ज्याने पण कमेंट राईट केली असेल त्याला मी शॉर्टआउट देईन म्हणून. सो एकाने कमेंट राईट केले, म्हणजे मोस्टली सगळ्यांनीच राईट केले, पण एकदम प्रॉपर असे एकाने केले. सो त्याला मी इंस्टावरती त्याची स्टोरी ठेवेनच आणि एंडला सांगेन की ती कमेंट कोणती राईट, त्याचं नाव पण सांगेन. सो कंटिन्यू राहा आणि ती गोष्टी कोणती गोष्ट आहे ते पण बघा. सो स्टे ट्यून. बाय. मी तर खूप एक्सायटेड आहे, खूप. सो गाईज सॅम आलेली आहे. आज काहीतरी सरप्राईज आहे ना गाईजसाठी. सो ही आली आहे आणि आमची गाईज लोक, मी त्यांना सांगितलं नाही काय घेणार आहे नक्की, ते सांगायचं आहे तुला नाही. अरे काय यार, त्या लोकांना सांगितलंय का असं, किती घाणतोड करते. काही सॅम बारीक झालं. तुला काय पाहिजे चल सांग. मग कशाला बोलतेस. तू तुझं कोल्हाबमध्ये आलेलं ते मला दाखले दिलं होतीस ते कधी करत. अरे हा ना, नुसती लालच लावते गाईस, देणार देणार देणार, देत तर नाही. म्हणजे ते मंगळसूत्र हे काय चालतं, हिचं लग्न झालं नाही म्हणून देते बस. चल बाय. चला बाय. मम्मी कचरा काढते आणि दुपारी भाऊजी सुद्धा आलेत. सो आपण नंतर भेटायला जेवू घेऊ आणि जायचे मग ब्लॉग चालू. सो गाईज आज चिकन स्पेशल आहे, मच्छी पण आहे सॅमसाठी स्पेशल. हे बघा शेफ इकडे आहेत आणि जावयांची मजा असते बघा अशी. आणि मेवण्या अशा उलट कसं बघायचं गाईज, मच्छी आणि खाण्याची मजा दिसते का मी बरोबर. चला मग आता जरा जेवता. गाईज मच्छी आम्ही चिकनचं पायलचं ठरवलेला आणि नंतर मी बोलते मला मच्छी पण हवी. मम्मी मला फिश जास्त आवडतात, फिश लवर आहे. बाहेर येऊन खायला भेटेल. तुला पण भेटेल ना, येशील ना खायला. आई माझं भूत. तर आम्ही आलेलो स्टेशनला. सान्याला मी 21 गिफ्ट दिलेले, ते चेंज करायचे होते. चेंज सगळे नाही, म्हणजे एकच. त्यासाठी हा कवर आम्ही एक्सचेंज केला आहे, कारण तो वाला मी चुकून 13 घेतला आणि जर पुन्हा 11. सो चेंज केला आणि किती हुशार आहे. तो वाला अजून मी ब्लॉग टाकला नाही आहे. ह्या ब्लॉग नंतर तो वाला पडेल मे बी. तर एडिटला माझ्याकडे कोण नाही आहे, मेन सान्या शेख पण नाही आहे, तर काय करू. नाही दे मला, मी करते तुम्हाला ॲडिट. तेच कारण मी खूप आणि आजचा पण दे, मग दोन्ही पण करून टाकते. येस येस. सो भेटू नंतर. बाय. आणि आता लागलो मला, हात कापला. आणि माझ्या बड्डेच्या दिवशी ना नाटक करत होते, टिश्यूला मला लागलं आणि ते खरंच झालं. तिला लागलंच त्याच बोटाला. म्हणून नाटक करायचं नसतं काही. कधी कधी खरं होऊन जातं. काय रेडी होत आहे आता. ताई बघा, ताई इकडे बघ. वाव मस्त दिसतेस. इकडे ते भाऊचे आणि मला रेडी व्हायचं बाकी. नंतर भेटू आपण नंतर. मस्त दिसतेस. परत येतं साखरपुड्यात येतात भाऊजी. सो हे गाईज कसे तुम्ही सगळे, तुम्ही तर आम्हाला ओळखत नाही, मिस्टर मिसेस बालंडे. तर गाईज सो गाईज निघालो आता जस्ट सगळे लोक. चला चला. ही तर बाबा लग्नाला जाते असं वाटतंय. मला खरंच असं वाटतं, फीलच येते की माझ्या भावाचं साखर परत साखरपुडा आहे बाबा. खाली परडी गेला पाहिजे ती वंजिकेच्या घरी बघायला जातात. आता आपण भेटू डायरेक्ट तिकडेच. आता आम्ही निघतोय. चलो. फटाके घ्यायचे ना. हे अरे जावई आले काय? पप्पा पण फायनली भेटले. ते गेले होते कामावरती, त्यांना बोलवलं 1-2 तासासाठी या. सो आलेत पप्पा. आहे का? मम्मी आणि रूपाताई मस्त बसलेत. आणि आमची लिली पण आली आहे. एकटा फक्त ब्राऊन आले, सगळे आले. ब्लॉग मध्ये काही दुवा आहे रिएक्शन.
भूषण काढणार आहे व्हिडिओ आमची. हाय. सो गाईज फायनली ही कार आहे. शडाप बुर्जी पाव कर काय आमचे व्हिडिओ एडिट वगैरे सगळे हा करणार आहे. सो कोणाला करायचं त्याला DM करा. सपोर्ट करा आणि इंस्टाग्राम मध्ये आयडी खाली सॉरी इथे देतो माझ्या इंस्टाग्राम खाली आम्ही जेवढे व्हिडिओ पोस्ट करतो हा वाला काढणार आहे. देतो इंस्टाग्रामची त्याला फॉलो करा DM करा नक्की करा ह्याला मेसेज करा नक्कीच. सो गाईज फायनली त्याला चला रडायला येत आहे. थोड्या दिवसांचं स्वप्न आज ब्लॉग बिग तर घ्या ब्लॉग काय शूट करते काय करतोय तू राहून गेला रे खूप मेहनत यासाठी 5-6 वर्ष आम्हाला वाटलं 5-6 वर्ष. गाईज आम्ही आमच्या मनीला सुद्धा आणले गाडी घेताना फक्त ब्राव नाहीये कारण तो खूप भुकेल म्हणून. फर्स्ट मंथ मध्ये आले आणि फर्स्ट मध्ये त्यांची गाडी खाली. गाईज आता सगळं ते हार लावणं वगैरे चालू आहे पण खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे फर्स्ट टाइम मी तर काय बोलू शकत नाही असं वाटतं आता काय बोला आणि काय नाही. पण खरंच नेहमी आता दुसऱ्यांच्या गाडीतून फिरायला पडायचं. दुसरे म्हणजे आपलेच घरचे होते वंशिका अहिल्या ह्या लोकांच्या. पण आज फायनली स्वतःची कार येते खूप भारी वाटते खूप. आणि फायनली आमचा सगळा ग्रुप जो होता त्यामध्ये अहिल्या रॉकी असेल सोना शुभ असेल वंशिका असेल सगळ्यांनी कार घेतली. आम्हीच फक्त पेंडिंग होतो बट आमचं फायनली झालं. काय गाडी आई आहे गाडी गाडी भटजी काढतो वरती का काढायचंय आतमध्ये काढ दो भटजी वर काढेल आणि इथे 5 हे कर जे मारले ना त्याला हो 15 इधर चलो उधर जा तू रेडी दे माझा मोबाईल हा मी इथनं घेते ना हे काय व्हिडिओ घेते काय मला तो देणार आहे आपल्याला दोघांनी मिळून हे करा ना टेस्टिंग घेतो तो थांबा जरी होती तरी एकाच हा भार लागणार. राहू जायचं रॉकी
काढू नको काढू काढ आता काढ परत घे यार. हे संपाला उचला तो तिकडे तो गणपती बाप्पा मोरया. फोटोशूट फोटोशूट. भूल गया मेरे को. मी बोलू सॉरी घालणार बोलले मी ते सगळे आमच्या ग्रुपने सगळ्यांनी घेतली. सोना शुभनी पण घेतली, आईला लॉकीनी, वंशीने, आता आम्ही पण. सगळ्यांनी गाडी घेतलेली आहे. Yes. सपोर्ट पाहिजे सगळ्यांना. रॉकीला जसं सपोर्ट भेटतो तसं आता तेजूला पण सपोर्ट करा. बिझनेससाठी घेऊन जावा भाड्यासाठी. येस गाईस, कोणाला पाहिजे गाडी नक्की DM करा. मी सगळं सांगेलच नंतर, बट कंटिन्यू राहा कंटिन्यू. आणि मी साडी घातलेली काय गायचं, खूप गरम होतं, खरंच खूप गरम होतं. आता सकाळी पाऊस पण पडला, मला वाटलं येईल पाऊस, पण नाही आला. ठीक आहे बंद केलं मास्क कामावर. गाईज शूट चालू आहे तेजसचं. काय आलं? हा सोन्याचे. चल चल चल. 3 चल. तेजस पायल संपा. अगं तेजस पायल संपाचीच गाडी आहे ही. उनका ही आहे यो. पप्पा आले कामावरून, आता परत जातात कामावरती. जिजू जातात सोडायला. नाही बोलते पकडून बस तिथे ब्लॉकच्या चक्कर मध्ये खाली उडशी. पप्पा काय बोललात? त्याची स्कूटी आता भेटेल. पप्पा बोला त्याची स्कूटी आता मला भेटेल. ते कार आली म्हणून. वा किती खुश पप्पा, कार आली मला स्कूटी भेटेल. तशी पण त्याला भेटत होती, पण तरी आता पूर्णच भेटेल. आता ते कार असेल दिवसभर, तर स्कूटी त्याला भेटेल. टेन्शन नाही. गाईज आता आले ते सोन्याच्या शॉपवरती. ते लोक म्हणजे मी बाईकने पुढे आले, जिजू मी आणि सोन्यादा, आम्ही लोक आलो पुढे. आणि आता ते लोक निघतात. मग आता जाणार गणपती मंदिरात, तिकडे पूजा वगैरे करू, मग पुढे कंटिन्यू राहा. गाईज सोन्यादा ह्या शॉपमध्ये कामाला आहे. काही एवढं चांगलं कामाला आहे ना. मुलगी बघा बघा जरा. लाजला, मुलीचं नाव घेतलं लाजला, तोंडच फिरवलं नाही रे. गाईज गणपती मंदिरला आलो. सो गाईज गणपतीच्या मंदिरात येऊन झालं आमचं आता जस्ट, आणि पूजा वगैरे सुद्धा करून झाली आहे. आता बघू काय करायचं. सगळे लोक पार्टी मागतायत, पण आजचा दिवस खरंच खूप स्पेशल असेल माझ्यासाठी. खूप म्हणजे खूप स्पेशल. गाईज आता चारी साईडला लिंब लावली आहेत. स्लो ये स्लो. दादा
बोल अरे मला हेच पाहिजे होतं रे मी हेच शोधत होतो काय हे पण हा कपडाच शोधत होतो मी ओ वाव सो क्यूट दादा दादा दाखव ना कुठून पण येतात असं आहे. येस मस्त मस्त पाय पडली का बोल काय बोलतो आधी येऊन दिदीला पण पाया पडलेलं लक्षात आहे काय का बोलतो डिक्कीमध्ये ना डिक्कीमध्ये नको मी डिक्कीमध्ये पिशवी त्यामुळे कैची आहे बघ ती कैची आण वाव वाव सो गाईज काय गिफ्ट दिलंय ताईने एक नंबर गाईज आमची लिली बघा लिली तिला भूक लागली असेल खूप गोड खायचं तुला नाही खायचं कशी बघते दाखवी का त्याला शेखर म्हणजे मामी काय मलाही आवडते म्हणून घेतलीस अरे जाऊ दे ना अरे मीठा तो लग रहा ही है पर उसमें थोड़ा टेस्ट अलग है भाई, थोड़ा टेस्ट अलग है. थोड़ा टेस्ट अलग है सो गाईज फायनली गाडीत बसली आहे आणि सगळी पूजा वगैरे सगळं एकूण झेड करून झालंय. आता वेळ आली आहे पार्टीची. पार्टी बंद कर. आता वेळ आहे त्याच्या पार्टी करून घ्यायची. पार्टी हे बघ भाई पार्टी झालीच पाहिजे. रॉकीला पार्टी अजिबात देणार गाईज. रॉकीला पार्टी अजिबात देणार नाही कारण रॉकीने त्याच्या गाडी घेतली तेव्हा त्यांनी पार्टी दिली नव्हती. मस्त कम्फर्टेबल बसतो माझी मध्येच बेस्ट तो पार्टी टेकायला पार्टी येतो घरी घ्यायला पप्पाला सांग पप्पाला सांग पार्टी द्यायला देणार पार्टी बिटी सगळं देणार. जागा काही जायला गाईज पार्किंग पार्किंग करतो आता गाड्या तर घरी जातो आणि पप्पा इकडेच कामाला आहे तिथे समोरच्या गेटवरती त्याच्यामुळे ते पण आले. वॉचमनचे कपडे घालून पारसला पण मुलगी हवी गाईज. हवी आहे ना? नको आहेत आमच्याकडे खूप. का हा गप तुझी जी आहे ना तुझी जी आहे ना ती ओरडल तुला. आता नाव सांगीन ना सगळ्यांना. सो गाईज रात्रीचे 12 वाजलेत आणि ताई आणि जिजूंचा आहे ॲनिव्हर्सरी. गेल्या वर्षी सुद्धा इकडेच होते म्हणजे आमच्या इथेच आणि या वर्षी पण त्यांना एवढं भारी भेटलं की आमच्याकडेच आहेत. हा 1 2 स्टार्ट. हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी. हे तुम्ही दोघांनी खरं मॅचिंग ट्रॅक केली ना. ट्रॅक्स मॅचिंग केले गाईज. अमित नाही जन. चला व्हिडिओ आहे चला.